दिवस आणि नव्या दिवसाची नवी सुरुवात. कालच्या सुंदर कार्यक्रमाची आठवण आपल्यासोबत घेऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सदैव पाठीशी असणाऱ्या त्या गणरायाला पुन्हा एकदा वंदन करूया. आपल्या समोर सादर करत आहेत गणेश वंदना नैतिक कदम. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. बाईने दिलेल्या भाकरीवर, पण आमचं मन पोचतं ते आमच्या सरांनी केलेल्या कान उघडणीवर. आज आपल्या सोबत सरांची साथ आहे.
आपण सगळे इथे आहोत. इथे जमलेल्या प्रत्येक जण वेगवेगळ्या सामाजिक स्तरातून वेगवेगळ्या भागातून आलेला आहे. पण जसे ते या दरवाजाच्या आत येतात साऊंड थोडंसं कमी. हॅलो 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 हॅलो. पण जसे ते या दाराच्या आत येतात ते या कुटुंबाचा भाग होऊन जातात. आणि या कुटुंबाचे प्रमुख म्हणजेच आमचे लाडके राजेश देशपांडे सर यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करू. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्रीचा हात असतो आणि ती त्याचा आधार असते. पण आमच्या स्मृती मॅडम फक्त सरांचाच नाही तर आम्हा सर्वांचाच आधार आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. तर आता
विधवा अशी एक संकल्पना माझ्या म्हणजे सुचली होती आणि त्यावेळी मी एक प्रेम कविता लिहिली होती तिच्या नजरेतून. आता थोड्या दिवसांपूर्वी जेव्हा आपला दुसरा अटॅक झाला, मग वॉर झालं आणि त्यावेळेला सुद्धा ही कविता मला असं वाटतं की ती कधीच न जुनी होणारी कविता आहे. म्हणजे वीरांच्या ज्या विधवा आहेत त्यांच्या भावना माझ्यामध्ये शेवटपर्यंत त्याच राहणार. तो एक लिहायचा प्रयत्न मी आता तुमच्या समोर करणार आहे, वाचणार आहे. ही समजून घ्या. कवितेचं नाव आहे तू. तू नसतानाही तुझाच आभास आहे. तू नसतानाही तुझाच आभास आहे. आरशातल्या प्रतिमेत फक्त तुझाच भास आहे. तू नाही सोबत तरी सगळीकडे तुझाच सहवास आहे. माझ्या हृदयात असणारा तू माझा श्वास आहेस. कादंबरीच्या कथेत तू, कवितेच्या ओळीत तू. कादंबरीच्या कथेत तू, कवितेच्या ओळीत तू. तूच आहेस झाडांच्या पानात आणि वेलीवरच्या फुलात तू. तू दिलेली ओंजळभर बकुळी श्वासात भरून घेतलीये. तू दिलेली ओंजळभर बकुळी श्वासात भरून घेतलीये. तुझ्या नसण्याची पण आता मी सवय करून घेतलीये. सौभाग्याचं लेणं आजही जपते मी. सौभाग्याचं लेणं आजही जपते मी. अभिमानाने वीर विधवेचं जीवन मिरवते मी. आयुष्यभर जपणार आहे तुझा हा वारसा. आयुष्यभर जपणार आहे तुझा हा वारसा. कपाळीच्या कुंकवात आणि गळ्यातल्या काळ्या माळ्यात तुझं अस्तित्वच जपणारे मी माझ्या आयुष्याच्या आरशात. ऊर अभिमानाने भरून येतो माझा शौर्य गाथा तुझ्या गाताना. ऊर अभिमानाने भरून येतो माझा शौर्य गाथा तुझ्या गाताना. कंठ मात्र दाटून येतो तुला आठवताना. कोण म्हणतं तू नाहीस? अरे कोण म्हणतं तू नाहीस? सांगायचंय त्यांना मला तुझ्या शौर्यानेच अमर केलंय तुला. तुझ्या शौर्यानेच अमर केलंय तुला. थँक्यू. आता आमची नवीन बॅच, त्यामध्ये आदित्य, राखी आणि नैती आपल्यासमोर एक छोटंसं स्किट करणार आहे. नाव आहे भुताटकी. इकडचे 20 रुपये कुठे गेले? 20 रुपये? मला नाही माहिती तुझे 20 रुपये. ए खरं सांग ना. अरे काय यार, इथे 20 खायला पैसे नाही, तुझे 20 रुपये कुठून गेला मी? काय आहे? काय गोष्टी होतो ना यार. बाई वाटली सुंदर आहे. बरे रंग पण एक नंबर आहे. टिकर सुनी वाटते लय. काय तर करून तू दिसते. काय रे बघ नाही ते लिहिलं पण आहे 1847. तुझे काय बोलतो? तरी राखीबद्दल नाही बोलत आहे मी. मग बाईबद्दल बोलतो. काय हिला मी पटवणार. तोंड बघितलंय का? ऑब्विसली बघणारच. आरशात तोंड बघितलंय का? रोजच बघत असणार. स्वतःचं तोंड कधी आरशात बघितलंय का असं बोलतोय? काय बोलतो? जर भारतात तोंड पाहून पोल्ट्री पटत असते ना तर भारताची लोकसंख्या अर्धी राहिली असती. अर्धी. मला कॉन्स्टिपेशन आहे, मी हिला पटवणार. कॉन्फिडेन्स.
तेच हे जाऊ दे आता काहीतरी करू. ही काही वाईट नाही. पहिले हिला सांग. ये. बघ ना. ग्लास नाही, बाटली पाणी. पाणी संपलं रे. नीट पाण्याचं बिल पण भरणार. ये शिज. नीट ग्लास. थोडी थोडीच आहे कारण की शैतान. आधी जाऊ दे. काय रे शी वैताग आला मला या दोघांचा. अरे बापरे, आज काहीतरी नवीनच दिसतंय. म्हणजे आज कडे दोघं जागणार आणि माझ्या प्लॅनची वाट लावणार. खरं तर आम्ही जगायचं असतं, पण या घरात उलटाच चाललाय. माणसं जगतात आणि पुन्हा झोपतात. तुला काय ऐकू येते का रे? झोपतायत, जागतायत, भूतं वगैरे. आज काहीतरी ह्याचा बंदोबस्त करायलाच हवा. करायलाच हवा बंदोबस्त. ते ऐकलं तुला? करली आहे. करली आहे. तुला हे दिसत नाहीये? तुला हे दिसत नाहीये? ही 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 तर कशी? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हो स्पष्ट. तुम्हाला मी दिसते? हो स्पष्ट. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? बाई पण कोण आहात? मी भूतीण आहे. चित्र नाव. चित्र नाव. अरे नाव नाही सांगत आहे. मी खरंच भूतीण आहे. आम्ही खरंच माणसं आहोत. ह्युमन बीइंग. Being human. अरे मी भूतीण. भूतीण. मी मला घाबरायचंय, कळलं? घाबरा ना. तुम्हाला घाबरणार मी? आम्ही तुम्ही काय निकाल आहे आमचा? तुम्हाला घाबरू? प्रिन्सिपल आहात तुम्ही, तुम्हाला घाबरू आम्ही? तुम्ही काय बाप? बापरे. नो पॅरेंट. नो पॅरेंट. काय रे, काय रे? एक दिवस पापाला काहीतरी बोललेलं. बापाचं काम असते. ते सोडा. तुमच्याकडे काही पुरावा आहे तुम्ही भूत आहात याचा? पुरावा? अहो तुमच्याकडे काय आयडी आहे का? आयडी. आयडी? आयडी काय? आयडी आहे रे. अरे आजकाल ऍक्टिंग करायला पण ना आयडी लागतो. तुमच्याकडे आहे का भूताची ऍक्टिंग करायची आयडी? अरे पण मी ऍक्टिंग नाही करत आहे. मी खरंच भूत आहे. भूतीण. भूतीण. आम्हाला आयडी बनवत आहे का तुम्ही? तुमचा विश्वास नाही ना बसत आहे? हे बघा, बघा माझे पाय आहेत की नाही उलटे. दुःख नसेल रे का? अरे नाही. अरे काय करताय? डॉक्टर
कुठे गेले? क्या कंपनी गेली? मला कोणाच आवडत नाही. मी भूती नाही. मी सगळ्यांना सांगते मी भूती नाही. मला घाबरा. मी भूती नाही. मला घाबरा. मला कोणाच आवडत नाही. तुम्ही पण नाही घाबरलात. म्हणजे माणसांना वरचं गप्पा ना स्विमिंग माणसांना घाबरवायचे ट्रेनिंग. आम्ही विचारून तुम्हाला नो नो मनी गन फुल फ्री म्हणजे तुम्ही मला ट्रेनिंग दिल्यावर मला माणसं घाबरतील? जर्र कापतील, थर कापतील. जाऊ द्या. मला शिकवा ना. ठीक आहे मला भूतीन बनायचं. शिकवा ना. बघा या बघा बोला काय करू? असं बसणार? भूत असे बसतात? अरे बसण्यात पण कॉन्स्टिपेशन पाहिजे. कॉन्फिडन्स म्हणजे बसले. आता मला असून दाखव. आम्ही बघा कसा हसतो. ती माणूस आहे बरं. काय भुज पटवायला आला तू इकडे? आवाज आहे ना त्याच्यातून आला पाहिजे. काय म्हणतात त्याला? याच्यातून आला पाहिजे आवाज. पोटातून यायला माहिती. पोट जर नसेल तुम्हाला आतून आला पाहिजे. आतून असा आवाज आला पाहिजे. पण थोडा झाडा तर नसेल तुमचा. ब्रेक आता काय करू? मला चालता येतच. काय करताय तुम्ही? चालून दाखवलं. फॅशन शो आहे हा इकडे. तू कधी कसं चालायचं? मी जाणतो ते पायांमध्ये अशी गॅप असायला हवा. आणि जमिनीवर पण असं चालायचं की जसं पोहत आहात. सांगतो मी पकड. असं काहीतरी सैराटला लग्न बॉडी बिल्डर आता नको बघ बिलकुल पण काम नाही. रे तू ठीक आहे. आता एक काम करा. तुमचे जे केस आहे ना ते चेहऱ्याच्या पुढे आणा. थांबा तकलीफ नाही का? तकलीफ ठेवा एकदम अशी पुढे. मान खाली डोळे पुढे. आता आणि तसं चालायचं. आणि मग
घाबरतील. 100% टक्के. दुसरे काम
आपली ट्रेनिंग आपल्याला भारी पडली रे. नाही तर काय या रेल्वे सगळी उतरली. उतरली छान. आता येत आहे स्पर्श सावंत सोलो परफॉर्मन्स बाय दिस कोलावरी. Your love, sing song, shoot song, film song. Rhythm correct.
कविता वाचन करतोय. तुझी सोबत आहे. लेखक श्रद्धा माळवदे. ए आई तुला सारखी कसली ग बाई. ए आई तुला सारखी कसली ग बाई. नेहमीच बिझी तू बिझी कशी. कधीतरी शांत बस माझ्यापाशी. नेहमीच तू बिझी कशी. कधीतरी शांत बस माझ्यापाशी. सारखं सारखं लॅपटॉप मध्ये तू बघतेस काही बाई. सारखं सारखं लॅपटॉप मध्ये तू बघतेस काही बाई. माझ्यासोबत खेळायला मात्र तुझ्याकडे वेळ नाही. कंटाळा आलाय मला खाऊन बर्गर आणि पिझ्झा. कंटाळा आलाय मला खाऊन बर्गर आणि पिझ्झा. तुझ्या हाताच्या वरण भाताची काही न्यारीच असते मजा. नेहमीच असतं तुझं जेवताना फोक आणि स्पून मस्त. नेहमीच असतं तुझं जेवताना फोक आणि स्पून मस्त. कधीतरी घास बनवताना ऐकव ना ग काऊची गोष्ट. नको मला टीव्ही आणि गेम मोबाईलवर सांग. नको मला टीव्ही आणि गेम मोबाईलवर सांग. तुझ्यासोबत देवासमोर रोज मी म्हणेन परवसा. नाही गरज मला महागड्या ट्युशनची. नाही गरज मला महागड्या ट्युशनची. तुझ्यासोबत गणित सोडवताना लागेल गोडी अभ्यासाची. Now you're a big boy. Now you're a big boy. असं सारखं म्हणताना तुला कंटाळा येत नाही. झोपव ना ग कधीतरी खुशीत ठोकत. झोपव ना ग कधीतरी खुशीत ठोकत. आणि ऐकव ना अंगाई. नको मला फॅन्सी मम्मा. नको श्यामची आई. नको मला फॅन्सी मम्मा. नको श्यामची आई. हवी मला घट्ट मिठी आणि फक्त तुझी सोबत आई. आजकाल टॉवर्सचा जमाना आहे. खूप टॉवर्स बनतात. 10 मजला, 15 मजले, 20 मजले, 25 मजले. आणि प्रत्येक टॉवरमध्ये लिफ्ट्स असतात. खूप छान असते हा ही सोय. त्यामुळे पायऱ्या चढाव्या लागत नाही आणि मग हळूहळू वजन पण वाढतं. पण इमॅजिन करा की हीच लिफ्ट 15व्या मजल्यावर बंद पडली. आता काय? चला बघूया लिफ्ट करा ते. आणि सादर करणार आहे आकांक्षा, सुरेश, अतुल, सीमा आणि अस्मिता. हॅलो. काय दादा मध्येच उभी आहे. हा मुलगी दिसत नाही तुम्हाला. अरे खूपच लहान आहे हो. दिसत नाही. सॉरी. तुमच्यामुळे उडी पाडत होतोय. तुम्ही नंतर या. आता असं काही नाही. मलाही घाईच आहे. आणि या अशा अवस्थेत एक्स्ट्रा माझ्यावर कोणतरी असायला हवं. आणि 4 माणसांनी ना काही लिफ्ट ना ओव्हरलोड होते. हो लिफ्ट बिघडेल म्हणून बोलते. बाकी मला काय. काका बॉर्डरवर जाऊन बॉम्ब फोडा की. हो
काय झालं ते सांगतो. माझ्या मते एकूण परिस्थिती बघता आपली लिस्ट बंद पडलेली आहे. अचानक कुठे? 2 दिवसापूर्वी देशपांडे गुरुंनी आपल्याला चिठ्ठीमध्ये भविष्य सांगितलं होती ना, 15 मध्यावर आपली लिस्ट बंद पडणार म्हणून. म्हणतो मला या सिच्युएशन वरती एक शायरी आठवली. वातावरण में पसरा दुर्गंध है, दिल भी रजामंद है, मैं कैसे आऊं ते लिफ्ट बंद है. ही सिच्युएशन आणि कधी ना शाळेत सुटेल काय माहित. मला आधीच उशीर झालाय आणि माझ्या मुलीला क्लासला घेऊन जायचं आहे. तरी मी सांगत होती की लिफ्ट बंद होईल, पण माझं कोणी ऐकलंच नाही. हो मी मला म्हणते की काय, मलाही उशीर होतोय आणि एवढं असेल ना तर लिफ्टचा दरवाजा तोडून टाका. तो दरवाजा तोडायला आपल्या सोसायटीमध्ये सीआयडीचा दया नाही काय, तारक मेहताचा दया बेन आहे. काहीतरीच काय दादा, काही म्हणा तुमचं. असे कसे आणणार की हा गोंधळ करू नका, मी फोन लावून बघतो. हा लावला लागला काय तर करू दे, चला जाऊ दे. आओ चल लाऊ चल लाऊ चल चल. आओ वॉचमैन. हाँ अरे हमारा बंद पड़ा है. अरे हमारा मतलब लिफ्ट बंद पड़ा है. हाँ 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 हाँ. अरे एक छोटू सी है, एक फोटू सी है, एक बिटू सी है, अरे मतलब दिल का मरीज है. अरे ठीक है बाबा. हाँ हाँ. अरे बापरे. अच्छा हाँ ठीक है. अरे जल्दी करो. हाँ हाँ जल्दी करो बाबा. काय झालं एकदम गोंधळ झाला का. नोकरी होतं ना म्हणून थोडी टीव्हीच बंद केली, त्यामुळे ती बंद पडली. सकाळी कशी काय वीज बंद केली? आता करायचं काय ते सांगा. आता ते फक्त स्वामी समर्थ करतील. वॉचमॅन म्हणाला मी बघतो म्हणून. वॉचमन बघतो. वा काय पण त्याला अकाउंट केलंय. श्री बाबा. आणि मी ह्याच कधी टाकी तुला ओरडले त्या काय मला बॉल लागला असता म्हणजे मला. हा आणि त्या राणी का कुठे दिसल्या तुला? दिसतानाच एवढा आहे तर दिसणारच. काय म्हणाला? काही नाही हो, तुम्ही किती छान दिसता ना ते सांगत होती, दुसरं काही नाही. काय करतो का त्या गोऱ्या त्या तांदूळचं तेल, काळेगोर तेल, दगडा वाटून मारतात. ते सगळ्या पण बरोबर मंदिरात जातात. असं का द्या. हो या बिल्डिंग मधल्या काका तुम्हाला सगळ्यांच्या वेळा बरोबर माहिती आहे तो. माहीत असताना मी रिटायर आहे ना, सरांच्या वेळा म्हणून फोन करतो. तुम्ही सकाळी आता काय घेऊन जाता आणि तुम्ही कोकोनट नारळ पाणी पिता. आणि तुम्ही 3 वाजता पाणी पिऊन खात होतास. हो तुम्ही त्या रॉमधून रिटायर झालेत की काय? अरे मरीन ड्राईव्हला माझं कॉलेज आहे. मला सांगा तुम्ही तिथे कोणाबरोबर आईस्क्रीम खात होता? माझा मित्र होता, तिचा वाढदिवस होता, त्याने मला आईस्क्रीम. हॅलो बाबू. समीर. अरे किती वेळ मी कॉल करते, फोन का उचलत नाहीयेस तू? 3 वेळा कट केलास. फोन का केला? अरे हे गेले. अरे म्हणजे गावाला गेले. गावी गेले. मग भेटूया ना आता. हे मी सांगतोय ना. कुठे? कुठच्या? अरे कुठच्या वीकमध्ये? अरे सांग तरी. नाही. अरे बोल. नंतर सांगतो. अरे नंतर आपण भेटू. काय आपण परवा कोणतरी गावी गेलं होतं ना. अहो ते राणी काका नाही परवा गावी गेली ते. अच्छा आपण ते तुला सर. अरे पण ते मासे मला आणायचे. ते जरा बघ ना हे काम कर ना. 0 बटन दाबून शकतो. 0 बटन
बरं बघतो. ते सांगताय ते तर बघ ना रे. बघतोच आहे ना. Zero effect. आता काय करायचं बोला. अहो तो पहिला आणि शेवटचा दोन्ही बटन एकत्र दाबले ना की दिसतात. पहिला आणि शेवटचा. हे काय कॉम्प्युटर आहे खाली मोबाईल आहे रिस्टार्ट व्हायला. अरे ती सांगते तर बरं करतो. या झालं मिस्टर रॉय एजंट तुम्ही सांगा काय करायचं ते. अरे बाबा मी काय सांगणार, मी तरी करणार. मला फक्त मासे आणले. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, त्यात एक चोर असतो आणि तो एक मंत्र म्हणतो आणि दरवाजा उघडतो. मी सांगते तुम्ही 3 वेळा बोला आब्राकाडाब्रा उलजा सिम सिम. आब्राकाडाब्रा उलजा सिम सिम. आब्राकाडाब्रा उलजा सिम सिम. आब्राकाडाब्रा उलजा सिम सिम. सिमो गुलाबी साडी येण्याला लाल दिसते मी भारी तिचा फोटो आता काढ. अरे त्यांनी कॉन्फरन्ससाठी स्वतःच वीज बंद केली. किती त्रास झाला असेल तर तुम्हाला सगळ्यांना. हो अरे आता पुन्हा पावसाळ्यात कधी आहे? 8 दिवसातल्या पहिल्या सत्राचे 2 कार्यक्रम आपले होतील आणि मग नाश्त्याचा ब्रेक होईल 10 मिनिटात. मी बोलवते आमच्या छोट्या स्वेच्छाला की तुमच्या समोर सादर करणारे एक पत्री प्रयोग. पडली हो पडली. आजोबांची गौरी नाही, आम्हाला सुट्टी पडली. ये आईला मात्र काळजी पडली. तिचा चेहराही पडला. तिला माझे पराक्रम माहीत आहेत ना. गेल्या सुट्टीत सुट्टी पडल्या पडल्या मीच विहिरीत पडली. डोळे मिटून भूतराष्ट्र खेळत होती ना. चढले विहिरीच्या कट्ट्यावर. भूतराष्ट्र महागात पडला. बाबांनी लगेच टाळ मारली, नंतर मी टाळली असते. डायरीत लिहून ठेवलाय मी तो दिवस. खुश वाचले बुवा. सगळे भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. अशी कशी पडली असं कोणीच विचारेना. अशी कशी वाचली असं विचारायचं. काय लोक असतात एक कर्कच पण येऊन गेला. मुख्याध्यापक कोचरेकर खूप उंच आणि बारीक आहेत ना, म्हणून कर्कच. कोचरेकर कोचावर बसले, म्हणाले पोळीचा जीवाला एकच आहे ना. म्हणजे तीनचा रस्ता तर विहिरीत ढकलून द्यायचे काय वास. तोंडवेबाई पण येऊन गेल्या. म्हणाल्या डब्बा बांधा बरोबर बांधा. डब्बा बांधला की बुडायला होत नाही. मी म्हणाले मॅडम मला कुठे माहित असतं मी विहिरीत पडणार आहे ते. 10वी नापास झाल्यावर डब्बे वाटले घेऊनच फिरणार आहे मी. काळजी करू नका. खरं मला पायीचीच काळजी वाटते. सारखं कविता करतात. एखादीचं कसं सारखं डोकं दुखतं किंवा डोकं फिरतं त्यातलंच ते. त्यांची मुळीच कविता वाचली आहे का? वाचली नसेल तर वाचलाच. 4-5 संपादकांनी ही मुळीच परत पाठवली. सुटले बिचारी, पण आमची सुटका नाही ना. रोज वर्गात आम्हाला ती ऐकावीच लागते. तुम्ही पण 2 वेळा ऐका. म्हैस मिळाली छान. ऐकू सर्वच खाऊन गिरणी घेऊन नाचत सुटली पहा सकू. नाचत सुटली पहा सकू. हे खरवस गीत ऐकून मी नर्वस झाले. शेजारच्या रेडकर काकींना काय झालं तेव्हा मी म्हणाले छान किती रेड
इंदिरा संतांचे शब्द आहेत आणि गायलाय पद्मजा फेण आणि जोगळेकर यांनी.
Yeah.
आणि मीना. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या मनशक्ती केंद्रात. हा, सगळ्यांनी योगा करणं सोडलंच असेल. सोडलंय ना? लाजा वाटतं तो बोलायला. करा करा, योगा करा. माझ्याकडे बघा, काय करतो ते बघा. असं नका बघू. हे बघा, आता एक आसन सांगतो तुम्हाला. बुद्धू आसन. ओके, कसं करायचं ते लक्ष द्या. हे पाय दोन्ही मोकळे सोडायचे, हात इथे घालायचा, हा पाय इथे वरती, हा हात इथे. एक मिनिट, हा हे असं घातलं. आता दोन्ही हात वरती. अरे अरे अडकलो रे, वाचवा. अरे छपी दे छपी गौऱ्या तुम्ही छपी दे छपी चांदणी चमचम नदी कोणाने पावसाची पावसाची पाकळं बरं आयला लेक नाही, नेक माणूस आहे. नेक पासून लेक पर्यंत संपूर्ण अडकलेला. मला सोडवा यातून, सोडवा. अगं बाई, हे म्हणजे असं झालं. मनात नाही पाप, डोळा नाही वाकडा. अहो मी म्हणते मनात नाही पाप, डोळा नाही वाकडा. काही पण झाला का तुमच्या हाताचा आकडा? खेकडा प्रतिका झाली तुमची. अहो भजनचं काय घेऊन बसलाय? बरोबर, तुम्हाला तेच दिसणार. अहो आधी मला सोडवा यातून, नंतर हवं तर तळा मला. अहो पण तुम्ही नक्की सुरू कुठून होताय? माझं मलाच कळत नाही, मी कुठलं सुरू होतोय. सध्या माझे कुठले अवयव कुठे तेच कळत नाहीये. मी सोडवली. माझे वडील ना फिल्म एडिटर होते, त्यामुळे मला रीळ सोडवायची सवय. देवा देवा देवा, सोडवा. हळू हळू हळू. आजोर आजोर. सोडवा. हळू हळू. आधी हे करा, हात करा. हात सोडव. जड झालाय. सोडा बरं. आता सोडा. मला रीळ जोडताही येतात. नको. लांब. इतक्या स्त्री स्पर्शाची सवय नाहीये मला. लांब. माझं मी बघतो कसं काय सोडायचं. कसं. तुम्ही कोण आणि इथे येण्याचं प्रयोजन काय? तुम्ही मला ओळखलं नाही? तुम्ही मला ओळखलं नाही? नाही हो. बाबा, तुम्ही मला ओळखलं नाही? कशी नशिबानं थट्टा आज मांडली माझी ओळख कशी कशी सांडली. थांबा. अहो मी एक फेमस ऍक्ट्रेस आहे. म्हणूनच तुम्हाला ओळखलं नाही. मी या केंद्राचा संचालक मन्या मोरे. नमस्कार मन्या मोरे. मी सुपरस्टार बच्चो. तुमची सरकारी कचेरी का झाली? एवढा तो पसारा. यश लगेच मानवतो हो मला. मला ना एक हिरोईनचा रोल चालू आहे. बरोबर घाबरला असेल ना बघून. गुड जॉब. मला ना झिरो फिगर करायची आहे. असं असेल तर तुम्हाला इथे शिस्त पाळावी लागेल. काय शिस्त? इथून सुरुवात आहे. इथे काही शिजत नाही, सगळं कच्चं खावं लागतं. अहो त्याच्यात एकदम सोपं आहे. मी अभिनयामध्ये ना नटाला कच्चं खाऊन टाकलंय आणि नृत्यात म्हणत आहे विसरलात ना? आठवण येतो. तुट गए. नाही हो, काय घुंगरूच तुटले. प्रत्येक गोष्टीत नाचाची गरज नाहीये. तुम्हाला सांगून ठेवतो, इथली शिस्त पाळावी लागेल. तुम्हाला पहाटे 4 वाजता उठावं लागेल. 4 वाजता ना? बरोबर. त्याला मी नेहमी सुटते. शाबास. रसूल देवा. आणि मग मी घरी जाते. तुम्हाला आधी सांगून ठेवतो, इथे मद्यपान वगैरे करणं वर्ज्य आहे. फक्त काढा प्यायला मिळेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त काढा. जडीबुटीने बनलेला काढा. अहो जडीबुटी पिऊन ही झाडीबुटी ब्युटिफुल होईल ना. हो ते झिरो फिगर मध्ये मजा नाही येईल. मी असेच मस्त दिसतो.
मला त्रास नाहीये. हे काय हे काय अहो ताई स्वतःच्या पायावर पाय ठेव. ताई तुम्ही मला शिवी दिली पण पोटावर पाय दिला की कधी शिवी दिली कधी पाय दिला पोटावर. तुम्ही मला काय म्हणाला बाकी काय शब्द आधी तो अपशब्द मागे घ्या नंतर मी तुम्हाला घेतो ताई पाय घेतला. हे मागे घ्या. पाय की मलखाम. आपण आसनापासून सुरुवात करू. तुम्ही खतखत आसन घाला नाहीतर गुंतडासन बसूनच सुरुवात करू. सोपं आहे. हे बघा हा पाय असा ठेवायचा हा पाय असा ठेवायचा आणि मग झालं गुंतडासन. घाला आता. हा जाऊ द्या वर जाऊ द्या जाऊ द्या वर जाऊ द्या वर. तुम्ही मदत करा ना. त्यापेक्षा वज्रासन घालूया. बसा ना माझ्याला. वज्रासनाला बसा. बसते हो. हा सरळ लक्ष द्या आणि तुम्हाला सगळेच असण्यावरच्या दिसत आहेत. तुम्ही खतखलासन घाला ते सोपं आहे. त्यापेक्षा मी असं करते मी बसते बसला बसा वस्त्रासनात बसा पण व्यायाम सुरू करा ते महत्वाचं. श्वासाच्या व्यायामात लक्ष द्या. इथे लक्ष द्या. आता दोन्ही नाकपुड्यातून श्वास बाहेर सोडायचा आणि मग पुन्हा आत घ्यायचा. दाखवतो बघा. अहो एक्सप्रेशन काय देताय. व्यायाम करा. तुम्ही एकाच नाकपुडून श्वास घ्या. अनुलोम विलोम करा. थांबून करा. उजवा हात बोट बोट डाव्या नाकपुडीवर नाही उजव्या नाक अवस्था तिकड झाली. उजव्या नाकपुडीवर उजवं बोट. इथून श्वास आत घ्यायचा. हे नाक बंद केलं. हे नाक बंद केलं की इथून श्वास बाहेर सोडायचा. करा माझ्या मागून. श्वास बाहेर सोडला. श्वासा इथे काय करताय. तुम्हीच मला ना मागून करा. माहिती करा या इथे. काय नशिबी आलंय काय माहिती. सगळी गेल्या जन्मीची पाप असतात. करा असणं. अनुलोम विलोम घ्या. श्वास घ्या. जाऊ द्या जाऊ द्या. अहो जाऊ द्या. काय होत हो माझी ना नागपुडी आधीच एक बंद आहे. मला ना सायनसचा प्रॉब्लेम आहे. मी श्वास कुठून घेऊ हो. खाना नाही घ्या. कोशिश करा. सुद्धा करतो. कानात कधी हवा जाते. डोक्यात जाते. कानात झालं काय हरकत आहे. डोक्याला भोकायला कानात आहे ना. तुमच्या डोक्याला पण भोक दिसते. काय करू आयुष्यात डोक्यात सुद्धा करून ठेवल्यात ना. त्या डोक्याला नुसती भोका पडली तर मला आलं नको वळवळ अंगावर. यार कोणीतरी कधीपासून बोलवतोय. आलो आलो गुरुजी आलो. लवकर ये लवकर ये. काय गरमीशी काय हो. ही बॉडी सर्व्हिसिंगला घेऊन जा. अहो कचोरीची. अरे हे आपल्याकडे कचोरीची आला. हे आपल्याकडे कचोरीची आला. अरे काय करे नो पडव नको. हे आहे तेवढं पुरे नाही का. ओळखतोस ना. अहो तुम्ही मला ओळखलं. हो बाई पंचन मला आया. ओ मधुम्याची मेरा पंचन मला छातीत धडकी मारते तुम्हाला नसताना पाहिलं. तू कसं ओळखतो. अहो मी ओळखतो. अहो यांना बघत बघतच मी लहानाचा मोठा झालो. आधी या सिनेमा स्कोप द्या. आता
टेस्ट पुरला नाही डिमांड आहे मला अजूनही आईच्या रोलसाठी. बघा ना मी कुठल्या अँगलने वाटते आईसाठी बघा नाही वाटत. बाबा वाटतंय. कचोरीची ऐका ना तुम्ही तुमच्या तो पिक्चर मधला सीन करून दाखवा ना. कोणता तो हिरोला प्रपोज करते तो. अहो पण ते हिरो कुठे आहे हिरो कुठे तिथे हिरो कशाला शोधताय. अहो तुमच्या डोळ्यासमोर आहे हिरो. आपले गुरुजी. त्यामध्ये माझा डबल रोल होता. एक बाईचा आणि एक पुरुषाचा. त्यामध्ये हिरोचा म्हणजे त्या हिरोचा भावाचा तो रोल पार्ट विलनचा मीच केला होता. त्यामध्ये शेवटी येतो विलन आणि हिरोला बरोबर मी बघितलंय त्याच्यावरची. मी ते चुंबन दृश्य करून दाखवा हे बघा तुम्ही ते फिट व्हायला आलात की मला फिट आणायला आलात. फॅनची मागणी नाकारत नाही. अरे विरहात रे विरहात येणे मी सुकून देतो का तुम्हाला पप्पी एक छुकून त्यातर मी जाईल सुकून. चुकून पण मी असं काही करणार नाही. क्या बात आहे कचोरीची क्या बात आहे. अहो असंच मारलं होतं तुम्ही हिरोला. आता काय नाही आता माझं एक पुढे लव सॉंग आहे. वाजवा रे ते सॉंग. उल्लाला 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 तुझे मेरी फॅन्टसी. चुनाना 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 अब मैं जवा हो गई. ते नृत्य होतं की पापा नृत्य होतं. आपण त्या पुढे आहे फिल्म मध्ये. तुम्ही नेमकं काय करणार. अहो मी सांगतो तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये हिरोईन हिरोचा खून करते. कचोरीची ऐका नाही का प्लीज ते दृश्य परत बघायचं मला प्लीज दाखवा प्लीज. अरे गेला गेला सगळे गेले. आता एक काम कर आपल्या सगळ्या लोकांना बोलवा आपण इथे कला केंद्र चालू करू. उल्लाला उल्लाला. एक मिनिट मी हात करेन.